नमस्कार. BA फायनल सेमिस्टर 5च्या वर्गामध्ये आपलं पुनश्च एकदा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, या अगोदरच्या तासांमध्ये आपण नॅशनलिझम, कन्सेप्ट ऑफ नॅशनलिझम अर्थात राष्ट्राची संकल्पना हे अभ्यासत होतो आणि ती आपण समजून घेतली, तिचा अर्थ आपण बघितला, तिची वैशिष्ट्ये आपण बघितली. त्याचबरोबर मागच्या तासामध्ये आपण राष्ट्रवादाचं स्वरूप हे सुद्धा समजून घेतलं आणि ते समजून घेत असताना राष्ट्रवादाचे विविध पैलू, त्याच्या वापराचे विविध पैलू, कशासाठी तो वापरला जातो, कशा पद्धतीने वापरला जातो, चांगला आणि वाईट, उदात्त आणि वाईट, हे दोन्ही हेतू आपण बघितले आणि त्यातून राष्ट्रवादाची एक व्यापक अशा प्रकारची संकल्पना आपल्या सगळ्यांच्या निश्चितपणे लक्षात आली असेल. आजच्या या तासामध्ये आपण राष्ट्रवादाचे आधारभूत घटक, बेसिक फॅक्टर्स ऑफ नॅशनलिझम हा टॉपिक अभ्यासणार. आता राष्ट्रवादाचे प्रमुख घटक म्हणजे बेसिक फॅक्टर्स, तर राष्ट्रवादाची जी भावना आहे ही डेव्हलप होण्यासाठी, लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत होण्यासाठी, ती निर्माण होण्यासाठी नेमके कोणते घटक आणि कसे कारणीभूत ठरतात, यालाच आपण राष्ट्रवादाचे आधारभूत घटक, की ज्या आधारावर राष्ट्रवादाची ही भावना, राष्ट्रवादाची ही विचारसरणी ही निर्माण होत असते, टिकते आणि ती काम करते. मग असे कोणते घटक आहेत की ज्यामुळे राष्ट्रवाद हा तयार होतो. जसं आपण राज्य ही संकल्पना आणि राज्य या संकल्पनेचे आधारभूत घटक म्हणजे कशा कशाचे मिळून राज्य बनतं हे आपण अगदी पहिल्या तासामध्ये मी तुम्हाला राष्ट्र आणि राज्याचा फरक समजून सांगत असताना सांगितलं होतं की राज्य नावाची संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी 4 अत्यावश्यक घटक असतात. एक असते लोकसंख्या, दुसरा असतो भूप्रदेश, तिसरा असतं शासन आणि चौथा असते सार्वभौम सत्ता किंवा सार्वभौमत्व. या 4 घटकांचा मिळून राज्य किंवा कोणताही देश बनतो. या 4 घटकांपैकी कोणताही एक घटक नसेल तर आपण राज्य नावाच्या संकल्पनेची कल्पनाही करू शकत नाही. उदाहरणार्थ, भूप्रदेश नसेल तर राज्य किंवा देश अस्तित्वात येणार नाही. भूप्रदेश आहे पण त्याच्यावर लोकच नसतील, म्हणजे लोकसंख्याच नसेल तर राज्य कुणावर करायचं, कोणी करायचं, म्हणजे राज्य अस्तित्वात येणार नाही. भूप्रदेश आहे, लोकही आहे, पण शासन नसेल तर पर्याय त्याला राज्य म्हणता येणार नाही, कारण ती झाली रानटी अवस्था, की ज्या अवस्थेमध्ये जनतेत शिस्तबद्ध जीवन पद्धती निर्माण करण्यासाठी, कायदा, शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था म्हणजे शासनासारखी कोणतीच व्यवस्था असत नसेल तर मग त्याला राज्य म्हणता येणार नाही. ती एक प्रकारची अराजकता राहील, एक प्रकारचं रानटी जीवन राहील, म्हणून शासन आवश्यक आहे. पण भूप्रदेश आहे, लोकसंख्या आहे आणि शासन सुद्धा आहे, पण स्वातंत्र्य किंवा सार्वभौम सत्ता नाही, तरी सुद्धा त्याला राज्य म्हणता येणार नाही. कारण 15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपल्याकडे भूप्रदेश होता, लोकसंख्या होती, शासन ब्रिटिशांचं होतं, पण सार्वभौमत्व नव्हतं, सार्वभौम सत्ता नव्हती. त्यामुळे जगाच्या नकाशावर आपण एक गुलाम राष्ट्र होतो, स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा आपल्याला नव्हता. 15 ऑगस्ट 1947 आपण स्वतंत्र झालो आणि मग जगाच्या नकाशावर भारत एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. या 4 घटकांची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी या 8 घटकांची आवश्यकता आहे. त्याशिवाय राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही. राष्ट्रीय संकल्पना, राष्ट्रवाद ही संकल्पना सुद्धा अस्तित्वात येऊ शकत नाही. कारण राष्ट्रातून राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्वातून राष्ट्रवादाची भावना तयार होते आणि राष्ट्र टिकून राहण्यासाठी राष्ट्रीयत्वाची आवश्यकता आहे आणि राष्ट्राने राष्ट्रीयत्व टिकून राहण्यासाठी राष्ट्रवाद आवश्यक आहे. राष्ट्रवादाच्या भावनेशिवाय कोणताही देश टिकून राहू शकत नाही, कोणत्याही देशाचं स्वातंत्र्य टिकून राहू शकत नाही किंवा कोणत्याही देशातील जनता राष्ट्रवादाच्या भावनेशिवाय आपला विकास करू शकत नाही. म्हणून राष्ट्रवाद का आवश्यक आहे, तर राष्ट्रवाद आपल्या देशातील, आपल्या राज्यातील, आपल्या राष्ट्रातील लोकांमध्ये एक प्रकारची युनिटी क्रिएट करण्याचे काम करत असतो, त्यांच्यात एकता प्रस्थापित करण्याचे काम करत असतो, ऐक्याची भावना प्रस्थापित करण्याचं काम करत असतो. देशांतर्गत रूपात जनतेमध्ये कदाचित लहान सहान मतभेद असतील आणि त्यामुळे त्या जनतेमध्ये आपसात कधी दंगली होत असतील, पण अशा आपसातील दंगली त्या देशातील
आपसातील वाद त्यांचे हे पेल्यातलं वादळ असतं. जसं आपल्या कुटुंबामध्ये 3-4 भाऊ आहे आपण, सगळ्यांचे विचार पटतील असं नाही. बऱ्याच वेळेस झुसपूस चालते, एकमेकांचं पटत नाही, तरी सुद्धा आपल्यामध्ये एकीची भावना असते, एकमेकांशी प्रेम असतं, एकमेकांशी आपुलकी असते. एखाद्या भावाशी आपण बोलणार नाही, विचार पटत नाही म्हणून, एखाद्या त्याशी कडाक्याचं भांडण सुद्धा होईल. पण घराच्या बाहेर जर आपण निघलो तर काय होतं, ज्या भावाचं माझं पटत नाही त्या भावाला जर कोणी मारायला लागलं, त्याला जर कोणी त्रास द्यायला लागला, तर घरातलं भांडण आपण विसरतो आणि त्या ठिकाणी एकत्र येतो. कारण काय, आपण रक्तसंबंधाच्या आधारे आपण एकमेकांचे भाऊ आहोत. कोणी कोणाचा बाप आहे, कोणी कोणाचा भाऊ आहे, कोणी कोणाची बहीण आहे. तर त्यामुळे घरात किती वाद असले तरी बाहेर गेल्यानंतर आपण सर्वजण एक आहोत, आम्ही एक आहोत. युनिटी आपण सिद्ध करत असतो आणि एकमेकांच्या मदतीने जात असतो. तसंच राष्ट्रात असतं की आपसात लहान मतभेद असतील, परंतु जगातील एखादा शत्रुराष्ट्र आपल्याला कानाडोळा करून जर पाहायला लागलं तर त्यावेळेस आपण आपसातले सगळे मतभेद विसरून त्या शत्रूच्या विरोधामध्ये एक होत असतो. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी ब्रिटिशांच्या गुलामीच्या विरोधामध्ये या देशातील विविध जातीच्या, विविध धर्माच्या, विविध प्रदेशातील लोकांनी जातीचा, धर्माचा किंवा भाषेचा विचार न करता एकत्र आले आणि ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्यात आपलं योगदान दिलं आणि म्हणून 15 ऑगस्ट 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजेच आपले मतभेद, आपल्यातले अंतर्गत तणाव हे आपल्या अंतर्गत आहे, पण आपल्यातील राष्ट्रवादाची भावना काय करते की ती भावना अशा लहानसहान मतभेदावर, लहानसहान वादावर मात करते, ती बाजूला ठेवते आणि आपल्यामध्ये एक प्रकारची युनिटी तयार करते. म्हणून राष्ट्रवाद आवश्यक आहे. म्हणून राष्ट्रवादाच्या शिवाय, राष्ट्रवादी विचाराच्या शिवाय, म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे देशाच्या विषयी आपलं प्रेम, देशाविषयी देशभक्ती, देशाविषयी आपली ओढ, आपली आस, ह्या गोष्टी ज्यामध्ये समाविष्ट असतात, एक प्रकारची ऐक्याची भावना असते. आणि म्हणून राष्ट्रवादाशिवाय कोणताही देश हा जिवंत राहू शकत नाही. कोणतेही राष्ट्र आपलं स्वतःचं स्वातंत्र्य, आपलं सार्वभौमत्व टिकून ठेवू शकत नाही. म्हणून आपल्या देशाचा विकास करायचा असेल, आपल्या देशाची प्रगती करायची असेल, आपल्या देशाचं स्वातंत्र्य आपल्याला टिकून ठेवायचं असेल, सार्वभौमत्व टिकून ठेवायचं असेल, तर राष्ट्रवादाची भावना आवश्यक आहे. म्हणून ही राष्ट्रवादाची भावना नेमकी कोणकोणत्या घटकांच्या आधारे तयार होते, क्रिएट होते, निर्माण होते, जागृत होते, ही भावना कशी जागृत होते ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आपण एक व्याख्या बघितली राष्ट्रवादाची की समान जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, समान इतिहास, समान संस्कृती किंवा समान राजकीय महत्वाकांक्षा यापैकी एक किंवा यापैकी काही किंवा या सर्व घटकांच्यामुळे जेव्हा एखाद्या मानवी समुदायामध्ये ऐक्याची किंवा एकतेची भावना निर्माण होते, त्यावेळेस ती दुसरी तिसरी काही नसते तर ती राष्ट्रवादाची भावना असते. कारण त्यांच्यामध्ये एकी असते. त्यांच्या जाती वेगळ्या असू द्या, त्यांचे धर्म वेगळे असू द्या, त्यांचा वंश वेगळे असू द्या, त्यांच्या संस्कृत्या वेगळ्या असू द्या, पण ते समान राजकीय महत्वाकांक्षेने, समान राजकीय इच्छेने एकत्र राहिला असतात. म्हणून त्यांच्यातली जी युनिटीची भावना आहे, त्या युनिटीच्या भावनेला, त्यांच्यातल्या एकतेच्या भावनेला आपण काय म्हणतो, राष्ट्रवादाची भावना असते. म्हणून राष्ट्रवादाची भावना या सगळ्या घटकांना मिळूनही बनू शकते आणि काही देशांमध्ये ती यापैकी एखाद्या घटकामुळे सुद्धा निर्माण होऊ शकते. आपण याला सविस्तरपणे समजून घेऊ. राष्ट्रवादाच्या आधारभूत घटकांमध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक आहे समान जात. हा एक फॅक्टर आहे, सेम कास्ट. कारण देशामध्ये विविध धर्म असतील, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, तर आपल्या धर्मातील व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम वाटतं, आपल्या धर्मातील व्यक्तीविषयी आपल्याला आपुलकीची भावना वाटते. पण जर एक धर्म आहे आणि त्या धर्मात वेगवेगळ्या जाती आहेत, समजा हिंदू धर्म आहे, हिंदू धर्मात पुन्हा वेगवेगळ्या जाती आहेत, कोणी कुणबी आहे, कोणी पाटील आहे, कोणी देशमुख आहे, कोणी बंजारा आहे, कोणी बंजारी आहे, कोणी आणखी कोणत्या जातीचे आहे. मग धर्मानंतर पहिल्यांदा आपण जातीसाठी एकत्र येतो, नाही तो आमच्या जातीचा आहे, धर्म आपला एकच आहे, पण तो मराठा आहे, माझा नातेवाईक आहे, या भीतर आपण एकत्र येतो. मी कुणबी आहे, तो कुणबी आहे, मी बौद्ध आहे, तो बौद्ध आहे, म्हणून आपण एकमेकांना मदत करतो. म्हणजे जातीयतेची भावना, जातीयतेची जी भावना आहे आपल्याला, ती इतरांना मारक नसेल,
इतरांना हानिकारक नसेल पण तरी सुद्धा आपल्या जातीतील व्यक्तीविषयी ती आपल्या मनामध्ये एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर तयार करते. आणि तो जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो सॉफ्ट कॉर्नर म्हणजे दुसरं काही नाही तर त्या व्यक्तीविषयी समान जातीतील व्यक्ती समुदायाविषयी आपल्या मनात निर्माण होत असलेली प्रेमाची भावना आहे, आपलेपणाची भावना आहे, एक प्रकारची आसक्ती आपल्याला त्यांच्याविषयी असते. म्हणून त्यांना जर कोणी दुसऱ्या जातीच्या लोकांनी जर त्रास दिला तर आपण एकत्र येतो की नाही, आपल्या जातीच्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे. कारण काय, त्यांच्यात ऐक्याची भावना आहे. म्हणून राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रवादाची भावना कशातून तयार होऊ शकते तर ती समान जातीतूनही तयार होऊ शकते. समान जात हा लोकांमध्ये ऐक्य प्रस्थापित करणारा, एकता प्रस्थापित करणारा, त्यांच्यामध्ये युनिटी निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी भावनेचा एक प्रमुख घटक म्हणून जात या घटकाकडे सुद्धा पाहिलं जातं. तशीच गोष्ट धर्माची. ज्यावेळेस धार्मिक बाबीचा किंवा धार्मिक मुद्दा समोर येतो त्यावेळी धार्मिक मुद्दा समोर येत असताना आपण आपल्या आपसाच्या जाती विसरून जातो. तुम्ही बघा की जर हिंदू धर्मातील एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय झाला तर हिंदू धर्मातील 18 पगड जाती एकत्र येतात त्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आणि न्याय मागतात. मग त्यावेळेस ते जातीचा विचार नाही करत, त्यावेळेस धर्माचा विचार करतात. कारण धर्मामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, एका धर्मात वेगवेगळ्या जाती आहेत. जसं तुम्हाला सांगितलं की मराठा असेल, देशमुख असेल, कुणबी असेल किंवा मग इतर आणखी जाती असेल, न्हावी असतील, सुतार असतील, अशा वेगवेगळ्या जाती आहेत. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा तशा जाती असतील, मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा तशा जाती आहेत, ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा पोट जाती आहे. पण धार्मिक आधारावर ते सगळे एक होतात आणि राष्ट्रवादाच्या अशा प्रकारची जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये तयार होते. मग बऱ्याच वेळेस जागतिक पातळीवर तुम्ही बघाल की धार्मिकतेच्या आधारावर राष्ट्रवादाची भावना तयार झाली. पाकिस्तानचा राष्ट्रवाद हा धार्मिक आधारावर निर्माण झालेला राष्ट्रवाद आहे. आपला राष्ट्रवाद हा उदारवादी आहे. आपण धर्माच्या आधारावर आपल्या देशातला राष्ट्रवाद नाही, तो जातीच्या आधारावर सुद्धा नाही. पण पाकिस्तान हे एक धार्मिक राष्ट्र आहे. धार्मिक राष्ट्रवाद धार्मिक आधारावर त्यांच्यात ऐक्य प्रस्थापित आहे. त्यांच्या घटनेतच लिहिलेलं आहे इस्लामिक रिपब्लिक, ओनली इस्लामिक रिपब्लिक. आपल्या देशाच्या घटनेत केलेलं आहे सेक्युलर, कोणताही एक धर्म नाही, सगळे धर्म समान. ब्रिटनच्या घटनेत तुम्हाला तेच दिसेल की तिथे सुद्धा जरी धर्मनिरपेक्षत्व पाळलं जात असलं तरी ब्रिटनमधील सर्वोच्च शासन प्रमुख असलेला राजा हा ख्रिश्चन धर्मीयच असतो, दुसऱ्या धर्माचा तो नसतो. कारण एका अर्थाने ते सुद्धा धार्मिक राष्ट्र आहे. जगाच्या पाठीवरच्या विविध राष्ट्रांचा जर आपण विचार केला तर अनेक राष्ट्र ही धार्मिक आधारावर तुम्हाला निर्माण झालेली दिसतील. पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, इराण घ्या, इराक घ्या, अफगाणिस्तान घ्या, तुम्ही ब्रिटन घ्या, तुम्ही अमेरिका घ्या, तुम्ही फ्रान्स घ्या, ही राष्ट्र धार्मिक आधारावर निर्माण झाली आहे. म्हणून त्या त्या देशातील जनतेमध्ये ऐक्याची किंवा एकतेची भावना निर्माण होण्यासाठी कोणता घटक कारणीभूत ठरलेला आहे? धर्म. म्हणून धार्मिक घटक हा राष्ट्राची भावना निर्माण करण्यासाठी एक प्रमुख आधार म्हणून पुढे आलेला आहे किंवा तशा प्रकारचा तो कारणीभूत ठरत असतो. तिसरा घटक आहे वंश. वांशिक आधारावर सुद्धा एखाद्या भूप्रदेशातील एखाद्या देशातील जनतेमध्ये ऐक्याची व एकतेची भावना निर्माण होते. जसं की उग्र राष्ट्रवादाचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं की हिटलरचं स्लोगन होतं जर्मनीच्या लोकांना प्रेरित करण्यासाठी आणि जर्मनीच्या लोकांना मोठा पाठिंबा प्राप्त करण्यासाठी की आर्यवंश हा जगातील सर्वश्रेष्ठ वंश आहे. आर्यवंश हा जगातील सर्वश्रेष्ठ वंश आहे आणि म्हणून जगावर राज्य करण्याचा अधिकार फक्त आर्यवंशांना आहे. आणि मग जर्मनीच्या लोकांना असं वाटतं खरं आहे, आपण हिटलरच्या पाठीमागे राहिलो तर आपण जगावर राज्य प्रस्थापित करू शकतो. वंशवादाची भावना की आपण विशिष्ट वंशाचे आहोत, आपला वंश श्रेष्ठ आहे इतरांपेक्षा, त्यामुळे अशा लोकसमुदायामध्ये ऐक्याची व्यक्तीची भावना निर्माण होत असते. म्हणून समान जात, समान धर्माप्रमाणे समान वंश हा फॅक्टर सुद्धा हा अशाच पद्धतीने राष्ट्राची भावना निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतो.
चीनचा जो देश आहे, चीन जो देश आहे, तर ही वंशाचा जो फॅक्टर आहे, हा वंशाचा फॅक्टर हा तुमच्या रक्त संबंधित अनुवंशिकतेवर, मानवशास्त्राच्या विविध घटकांवर डिपेंड आहे. जसं चीनी माणूस आपण बघितला की त्याची विशिष्ट शारीरिक ठेवण आहे, त्याचा चेहरा विशिष्ट पद्धतीचा असतो, त्याचा नाक विशिष्ट पद्धतीचा असतो, त्याचा रंग विशिष्ट पद्धतीचा असतो, त्याचे डोळे विशिष्ट पद्धतीचे असतात. आणि मग तशा वर्णाचे, तशा शारीरिक यष्टीचे, तशी शारीरिक यष्टी धारण करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा जो लोकसमुदाय आहे तो आमचा आहे, तो आमच्या वंशाचा आहे, आणि म्हणून तो प्रदेश आमचा आहे असे आग्रहाने सांगतात. म्हणून वंशिक आधारावर तशा प्रकारे ऐक्याची व्यक्तीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. त्यानंतर नंबर 4, समान भाषा. भाषा घटक सुद्धा राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो. जनतेमध्ये ऐक्य किंवा एकता निर्माण करण्यासाठी तो कारणीभूत ठरतो. आपण याला अपवाद आहे, कारण आपल्या देशातला राष्ट्रवाद जो आहे तो कोणत्याही एका घटकावर नाही डिपेंड, तो बहुसांस्कृतिक अशा प्रकारचा राष्ट्रवाद. वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रदेश, वेगवेगळ्या संस्कृती या विविधतेतून एकता निर्माण झालेला आपला राष्ट्रवाद आहे. पण जगातील काही राष्ट्रांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की यातील प्रत्येक एका घटकावर त्या राष्ट्राचा राष्ट्रवाद तयार आहे. म्हणून समान भाषा, समान भाषिक व्यक्तींविषयी आपल्याला लवकर आपुलकी वाटते. आपल्या देशातील उदाहरण घ्या की समजा महाराष्ट्रामध्ये बुलढाणा किंवा चिखलीमध्ये एखादी तेलुगू भाषिक व्यक्ती आहे, 2 व्यक्ती आहेत तेलुगू भाषिक आणि त्या आपल्याला बोलायला लागल्या तेलुगू भाषेमध्ये, आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या एखाद्या व्यक्तीने जर त्यांना ऐकलं तर तिला पटकन समजेल की हा आंध्र प्रदेशचा आहे, आपला आहे. तो पटकन त्याच्याकडे जाईल, त्याला नमस्कार करेल, त्याशी गप्पा मारेल, मग तुम्ही कुठले, हा कुठला, तो कुठला, अशी चर्चा होईल आणि त्यांच्यामध्ये ऐक्याची किंवा एकतेची भावना निर्माण होईल. मग ते एकमेकांच्या घरी इथे यायला जायला लागते. आपण जर आंध्र प्रदेशमध्ये एखाद्या शहरात राहत असू आणि मराठी भाषिक तिथे आणखी 8-10 कुटुंब असतील, आपली ओळख नाही त्यांच्याशी. कोणी नागपूरहून आलेलं आहे, कोणी पुण्याहून आलेलं आहे, कोणी जळगावहून आलेलं आहे, कोणी मुंबईहून आलेलं आहे, कोणी बुलढाण्याहून गेलेलं आहे, कोणी चिखलीहून गेलेलं आहे. पण तिथे काम करत असताना कुठेतरी जर समजा असं समजलं की ते मराठी भाषिक व्यक्ती आहे, तर त्या 10 कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या ऐक्याची भावना तयार होते. ते एकमेकाच्या घरी यायला जायला लागतात, एकमेकाशी संबंध त्यांचे दृढ पातळीवर तयार होतात. मग अशा स्थितीत समान भाषिक व्यक्ती सुद्धा असं आपलं एखादं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा विचार करू शकतात, करतात. म्हणून जगातील काही राष्ट्राची जर तुम्ही भाषा बघितली तर ती एकच भाषा असते. चीनमध्ये चीनी भाषेत सगळं काही चालतं. आपल्याकडे विविध भाषांचा आपण विचार करतो, विविध भाषांचा आपण अवलंब करतो. हिंदी राष्ट्रीय भाषा असली, राष्ट्रभाषा असली तरी ती बोलण्यावर सक्ती नाही किंवा ती वापरण्यावर सक्ती नाही. तर तुम्ही इंग्रजीचा वापर करू शकता, कारण हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आपण, तर दक्षिणेतील राज्यांनी 1960च्या दशकामध्ये प्रचंड दंगली झाल्या की हिंदी आमच्यावर लादायची, तर त्यांनी इंग्लिश वापरली. याशिवाय कोणाला वाईट वाटू नये, कोणाच्या भावना दुखवू नये म्हणून घटनेने प्रादेशिक भाषांना सुद्धा दर्जा दिलेला आहे आपल्या देशामध्ये. संसदेत जर आपल्या खासदारांना हिंदी बोलता येत नसेल, इंग्लिश बोलता येत नसेल, तर आपल्या भाषेतून आपले विचार व्यक्त करण्याचा, आपले मत मांडण्याचा, आपल्या समस्या मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार त्यांना प्राप्त झालेला आहे. पण काही देशांमध्ये अशा प्रकारची राष्ट्रवादाची भावना भाषिक आधारावर सुद्धा तयार होत असते. म्हणून चीनमध्ये चीनी भाषा बोलल्या जाते, बांगलादेशमध्ये बेंगॉली बोलल्या जाते, बांगलादेश या देशामध्ये. तर ब्रिटन हा इंग्लिश भाषिक देश आहे, अमेरिका हा इंग्लिश भाषिक देश आहे, फ्रेंच हा फ्रेंच भाषिक देश आहे, इटाली हा इटालियन भाषिक देश आहे. म्हणजे भाषिक आधारावर त्यांची राष्ट्र निर्माण झाली आहेत. म्हणून भाषा हा घटक राष्ट्राची भावना निर्माण करण्यासाठी हा कारणीभूत ठरत असतो. याशिवाय समान संस्कृती म्हणजे काय? जीवन जगण्याच्या पद्धती, जीवनातील चालीरीती की ज्याच्या आधारे आपण आपलं सांस्कृतिक जीवन जगत असतो. मग आपली श्रद्धास्थानं असतील, आपली पूजेची पद्धती असेल, आपल्या कपड्यांचा पेहराव असेल, आपली बोलण्याची राहण्याची स्टाईल असेल, जीवन जगण्याच्या आपल्या ज्या परंपरा असतील त्या असतील, या आधारावर विविध कम्युनिटीज ह्या एकत्र येत असतात. त्यांची त्यांच्यात ऐक्याची व्यक्तीची भावना निर्माण होत असते. म्हणून काही राष्ट्रांमध्ये बहुसांस्कृतिक राष्ट्रवाद असतो, तर काही राष्ट्रांमध्ये
संस्कृतीच्या आधारावर स्वतंत्र अशा प्रकारचा तो एक राष्ट्रवाद तयार झालेला असतो. आखाती देशातील समजा आपण जर समजा सौदी अरबचं बघितलं तर त्यांच्याकडे कपड्यांची पद्धती, त्यातून त्यांचं राहणं, त्यांचं बोलणं, त्यांची भाषा, त्यांची श्रद्धास्थानं, त्यांचे पारंपरिक जीवन हे वेगळं आहे. इराणचं वेगळं आहे. भारतातील वेगवेगळ्या जाती आणि धर्मातील लोकांचं वेगवेगळं आहे. अमेरिकन लोकांचं वेगळं आहे. ब्रिटिश लोकांचं वेगळं आहे. हे जे सांस्कृतिक जीवन त्या लोकांचं असतं, त्या सांस्कृतिक जीवनाच्या आधारे त्यांच्यामध्ये ऐक्याची भावनाही तयार होत असते. त्यानंतर समान इतिहास हा फॅक्टर अधिक व्यापक आहे. अगोदरचे जे 5 फॅक्टर आहेत ते जे 5 फॅक्टर आहेत ते एका अर्थाने संकुचित आहे, म्हणजे तशा अर्थाने संकुचित नाही. पण समान भाषेच्या आधारावर एखादा राष्ट्र तयार होत असेल तर फक्त त्यालाच प्राधान्य असतं. समान जातीच्या, समान धर्माच्या आणि केवळ समान वंशाच्या आधारावर एखादा राष्ट्र तयार होत असेल, समान संस्कृतीच्या आधारावर एखादा राष्ट्र तयार होत असेल तर तो थोडा संकुचित भाग आहे. पण समान इतिहास असलेला लोकसमुदाय हा जाती, धर्म, भाषा, प्रदेश याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्यामध्ये एकता असते. उदाहरणार्थ भारतामध्ये हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ईसाई आहे, हे वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, वंश वेगवेगळे आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत, त्यांचे कल्चर्स वेगळे आहेत. म्हणजे बंजारा समाजाचे कल्चर, त्यांचे होळीचा सण का साजरा केला जातो. त्यानंतर काही गुजराती समाज जो आहे त्या गुजराती समाजाचा जो दांडिया आहे तो कसा असतो. बेंगॉलचा वेगळा आहे, महाराष्ट्राची लावणी आहे. असे वेगवेगळे कल्चरल भाग असून सुद्धा आपण केवळ कशाच्या आधारावर एकत्र आहोत तर फक्त समान इतिहासाच्या आधारावर आपण एकत्र आहे. आपल्या सगळ्यांचा इतिहास सारखा आहे. 150 वर्ष आपण सगळेजण ब्रिटिशांचे गुलाम होतो आणि त्या ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी आपण जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, संस्कृती हे सगळं विसरून एकत्र आलो. त्यांच्या विरोधात स्वातंत्र्य लढा आपण प्रखरतेने लढलो आणि शेवटी त्यांना आपल्याला स्वातंत्र्य द्यावं लागलं, कारण आपला इतिहास समान आहे. आपला इतिहास समान असल्या कारणाने आपण आजही सगळेजण ऐक्याच्या किंवा एकतेच्या भावनेने बांधलेलो आहोत. अमेरिका जेव्हा ब्रिटनच्या विरोधात लढली आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यावेळेस तिथे सुद्धा डच, पोर्तुगीज, ख्रिश्चन, स्थानिक लोक असे वेगवेगळ्या जाती समूहाचे लोक तिथे होते. पण तरी सुद्धा ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी सुद्धा एकत्रित लढा जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वात लढला. जसे आपल्याकडे महात्मा गांधीच्या नेतृत्वात आपण लढला होता तसे ते जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वात त्यांनी लढला होता. आणि म्हणून त्यांचा इतिहास आजही समान आहे आणि म्हणून ते आजही एकीच्या भावनेने त्यांच्यात एकतेची भावना, राष्ट्रवादाची भावना त्या बेसवर तयार झालेली आहे, कारण त्यांचा इतिहास हा समान आहे. जेव्हा आपला इतिहास हा समान असतो तेव्हा आपण त्या एका घटकामुळे एकत्रित बांधलेलो असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या कारखान्यात काम करणारे जे कामगार आहेत ते कोणते एका जातीचे नसतात, एका धर्माचे नसतात, एका वंशाचे नसतात, त्यांची भाषा एक नसते. पण त्या कारखान्याच्या मालकाने जर त्यांच्यावर अन्यायाने अत्याचार करण्याचा जर प्रयत्न केला, त्यांच्या वेतनात कपात करण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांचे हक्क जर दिले नाही तर जाती, धर्म, भाषा सगळं विसरून ते एकत्र येतात आणि त्याच्या विरोधात लढतात. कारण त्यांचा इतिहास एक आहे. वर्षानुवर्ष त्यांचा इतिहास जर बघितला, वर्षानुवर्ष ते मोलमजुरीचं, शेतमजुराचं, कामगाराचं जीवन जगतात आणि त्यांना हे माहिती आहे की आपण जर जात आणि धर्म जर करत बसलो तर आपल्या इथं समाजाचं रक्षण होणार नाही. म्हणून ते समान इतिहासाच्या आधारावर ते एकत्र येतात. तसंच आपल्या राष्ट्रातील, भारतातील विविध जाती, धर्म, वंश, भाषेचे लोक एकत्र आले कारण त्यांना हे माहिती आहे आपण एकत्र आहोत. कारण जर आपण एकत्र नसलो तर पुन्हा आपल्याला गुलामीत जावं लागेल याची आपल्याला जाणीव आहे. म्हणून समान इतिहास हा आपल्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो. याशिवाय 7वा फॅक्टर आहे समान भूप्रदेश. कोणत्या जातीचे आहे, कोणत्या धर्माचा समुदाय तुम्ही असू द्या, त्याची भाषा कोणती असू द्या, पण जर समान भौगोलिक प्रदेशावर जर आपण राहत असू तर त्या भूप्रदेशाविषयी त्या सगळ्या लोकांना, जर त्यांच्या जाती, धर्म, भाषा वेगवेगळे असले तरी सुद्धा, त्यांच्या संस्कृती वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा आपण त्या एकाच भूप्रदेशावर राहत असल्या कारणाने आपल्याला त्या भूप्रदेशाविषयी एक प्रकारची आत्मीयता असते आणि म्हणून आपण त्या भूप्रदेशाची इंच जमिनीचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान द्यायला सुद्धा तयार असतो. कारण आपण एकाच भूप्रदेशावर राहतो आणि तो भूप्रदेश म्हणजे आपली माता आहे.
तो भूप्रदेश म्हणजे आपली माता आहे आणि तिथं आपण रक्षण केलं पाहिजे, आपल्या भूमातेचं आपण रक्षण केलं पाहिजे, ही भावना आपल्या मनात तयार होते. म्हणून गलवान घाटीकडे असेल किंवा लडाखमध्ये असेल, चीनने जर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, आपला प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर भारतातील सगळ्या जाती धर्माच्या भाषेच्या लोकांना प्रचंड चीड येते त्यांच्या मनामध्ये चीनविषयी. त्याच्यामध्ये त्यांना राग येतो चीनचा आणि चीनला धडा शिकवला पाहिजे असं त्यांना वाटतं. जर पाकिस्तानने भारतात अतिरेकी पाठवले, एखादी घटना घडली, अतिरेकींनी ब्लॉक ब्लास्ट केला, तर मरणारे लोक केवळ एका धर्माचे राहत नाहीत, तर अतिरेक्यांचा कोणताही धर्म नसतो. त्यात हिंदूही मरतात, मुस्लिमही मरतात, ख्रिश्चनही मरतात, सगळेच मरतात. पाकिस्तानच्या त्या कृत्याच्या विरोधात भारतातील सगळी जनता जात धर्म आपल्या भाषा संस्कृती विसरून एक होते, कारण आपल्या या देशाविषयी आपल्या या भूमीविषयी त्यांना अभिमान आहे, देशप्रेम आहे, त्यांची उत्कट अशा प्रकारची भावना आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की हा भूप्रदेश आमचा आहे, ही भूमी आमची आहे आणि म्हणून याच्यावर कोणाचं आक्रमण आम्ही सहन करणार नाही, म्हणजेच त्यांच्यात ऐक्याची व्यक्तीची भावना निर्माण होत असते. म्हणून समान भूप्रदेश किंवा एकच भूप्रदेश हा सुद्धा राष्ट्रवादाची भावना विकसित करण्यामध्ये अधिक महत्त्वाचा ठरतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि लास्ट फॅक्टर, समान राजकीय इच्छा किंवा समान राजकीय महत्वाकांक्षा. भलेही तुमच्या जाती वेगळ्या असू द्या, धर्म वेगळ्या असू द्या, भाषा वेगळ्या असू द्या, संस्कृती तुमची वेगळी असू द्या, पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांची जर एकच इच्छा असेल की आमचा हा भूप्रदेश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करायचा आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित त्यांच्या विरोधात लढायचं आणि एक आपला स्वतंत्र देश पुन्हा निर्माण करायचा, आपल्या भारताला स्वातंत्र्य प्राप्त करायचं. या समान राजकीय इच्छेतून 15 ऑगस्ट 1947 पूर्वी या देशातील विविध जातीच्या विविध धर्माच्या व्यक्तींनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये संघटितपणे ऐक्य प्रस्थापित करून प्रचंड अशा प्रकारचा लढा सातत्याने दिला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947ला जगाच्या नक्षावर भारत एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व झाला. याचं कारण या भूमीवर, या भूप्रदेशावर, या भारतात राहणाऱ्या विविध जातीच्या, विविध धर्माच्या, विविध वंशाच्या, विविध भाषा असलेल्या, विविध प्रदेशातील, विविध संस्कृतीच्या लोकांमध्ये भारताला स्वतंत्र करण्याची समान राजकीय इच्छा होती आणि त्याच राष्ट्रवादी भावनेतून आपण स्वतंत्र झालो आणि त्याच राष्ट्रवादी भावनेतून एक स्वतंत्र देश म्हणून आपण जगाच्या नकाशावर झळकलो. म्हणून अशा वेळी लोकमान्य टिळकांनी दिलेली घोषणा, स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्ही मिळणारच, त्याने ती घोषणा केल्यानंतर त्या घोषणेला विविध जाती धर्माच्या लोकांनी प्रतिसाद दिला. कारण सगळ्यांना राजकीय स्वातंत्र्य हवं होतं. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे जे सुभाषचंद्र बोसांचं वाक्य होते किंवा त्यांची जी घोषणा होती, त्यासाठी सुद्धा विविध जाती आणि धर्माच्या व्यक्ती एकत्र आल्या आणि त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. गांधीजींनी म्हटलं क्विट इंडिया भारत छोडो. त्यांची ही जी घोषणा आहे ही केवळ कोणत्या एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी लागू नव्हती, एका भाषेसाठी लागू नव्हती, तर या भारत भूमीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होती. आणि या प्रत्येक व्यक्तीने गांधीजींना प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी क्विट इंडिया 1942ला म्हटल्याबरोबरच जनता रस्त्यावर उतरली. ती रस्त्यावर उतरत असताना त्यांनी जाती धर्माचा विचार केला नाही, कारण सगळ्यांची राजकीय इच्छा ही एक होती, समान होती की भारत स्वतंत्र झाला पाहिजे. भारताच्या या राष्ट्रवादी भावनेतूनच भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणूनच समान राजकीय इच्छा किंवा समान राजकीय महत्वाकांक्षा ही सुद्धा राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरत असते. अशा पद्धतीने हे 8 फॅक्टर्स आपण राष्ट्रवाद या संकल्पनेचे फॅक्टर म्हणून अभ्यासलेले आहेत. आपल्याला राष्ट्रवादी फॅक्टर्स नेमके कोणते आहेत, कसे आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे हे निश्चितपणे समजलं असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.